असं आहे की नरहरी झिरवळ यांनी मला फोनवर दूरध्वनीवर संपर्क करून असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे। मी त्यांना ॲडवाइस केलेलं आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल करावी। या व्हिडिओची शहानिशा ही करण्यात येईल आणि एकूणच जी काही इमर्जिंग परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता काय आहे ती पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू। सगळे राज्यात पावसाचं पाहायला मिळतं। झिरवळ अडचणी देताना पाहायला मिळतात। यापूर्वी सुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये लाच घेताना त्यांच्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती। यावेळेला सुद्धा त्यांच्यावर आरोप होत आहेत। सरकारवरती या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी सरकारच्या प्रतिबंध परिणाम होतो। बघा, असं आहे की मागच्या काळात जी घटना घडली त्याचं पूर्ण चौकशी झाली, त्याच्यामध्ये कुठेही झिरवाळांपर्यंत संबंध गेला नाही। आता जी घटना आहे, जे काही व्हिडिओ समोर आले ते गंभीर आहेत, त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते जर सत्य असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईलच।